आरटीओ एमव्हीआय साठी फॉर्म भरत आहात, मग हे डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहे. जाणून घ्या, नाही तर फॉर्म भरताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला 10वीचं मार्कशीट असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट, डिप्लोमाचं मार्कशीट आणि इंजिनिअरिंगचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याशिवाय प्रोफाईल अपडेट होणार नाही. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. डोमेसाईल खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असाल तरच तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि या संपूर्ण कॅटेगरीचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी सोडून इतर संपूर्ण रिझर्व कॅटेगरीचे असाल, एससी, एसटी, विजे, एनटी, ओबीसी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, आता एससी आणि एसटी सोडून म्हणजे ओबीसी, विजे, एनटी या सर्वांना नॉन क्रिमिलियर लागतं. म्हणजेच काय की ज्यांच्या पालकाचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तर हे नॉन क्रिमिलियर तुम्ही आताच काढून घ्या. पण हे नॉन क्रिमिलियर त्याच्यावरची जी तारीख आहे ही 27 सप्टेंबरच्या पूर्वीची असली पाहिजे. नाही तर बस तुम्ही समजा या ठिकाणी अप्लाय करून देशाल आणि 27 सप्टेंबर तुमचं नॉन क्रिमिलियर येणारच नाही, तर असं चालणार नाही. तर नॉन क्रिमिलियर हे तुमचं 27 सप्टेंबर पूर्वीच असलं पाहिजे, आताच काढून ठेवा. त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, हे सुद्धा जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधले असेल पण त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल असे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये येतात. तर हे सुद्धा सर्टिफिकेट तुमचं 27 सप्टेंबर पूर्वीचं असलं पाहिजे. जर त्याच्यानंतर जर तुम्ही बनवलं तर हे अपात्र असेल. असे विद्यार्थी ओपन थ्रू त्यांचं ऍडमिशन होणार आहे. त्यानंतर क्रीडा प्रमाणपत्र, जे विद्यार्थी स्पोर्ट मध्ये असेल तर एमपीएससी मध्ये कोणकोणते स्पोर्ट येतात, कोणकोणते गेम्स येतात त्या संदर्भात तुमच्याकडे स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हल किंवा इंटरनॅशनल लेव्हलचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता ही आपली आरटीओ एमव्हीआय ही आपली ग्रुप सी ची आहे, म्हणजे स्टेट लेव्हलचं असेल तरी सुद्धा चालेल. पण या ठिकाणी तुम्ही मेडलिस्ट पाहिजे. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल या मेडल पैकी तुम्हाला म्हणजे पहिल्या 3 नंबरवर तुम्ही यायला पाहिजे. फक्त खेळाडू म्हणून सहभागी खेळाडू आहे तर चालणार नाही. त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र, जर तुम्ही ऑर्फन असाल, अनाथ असाल तर त्या संदर्भात तुमच्याकडे काही प्रमाणपत्र वगैरे असले पाहिजे. त्यानंतर नाव वगैरे बदललं वगैरे असेल, काही समजा मुली असेल त्यांचं लग्न झालं असेल तर लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. गॅजेट वगैरे बनवून घ्या. किंवा ज्या विद्यार्थ्यांचे नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, म्हणजे काही डॉक्युमेंट्सवर वेगळं नाव, काही डॉक्युमेंटवर वेगळं नाव, तर अशा विद्यार्थ्यांनी 100च्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही हे करून घ्या. कारण माझं सुद्धा ते झालं होतं. VINIT आणि VINEET या दोघी नावाचा व्यक्ती एकच असून यामध्ये कोणताही खोटेपणा आढळल्यास त्यासाठी मी स्वतः जबाबदार असेल असं 100च्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. ऍफिडेव्हिट बनवून घ्या. हे आता नाही लागणार पण राहू द्या सोबत. त्यानंतर माजी सैनिक प्रमाणपत्र, जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर ते प्रमाणपत्र लागेल. नंतर अतिरिक्त आरक्षण प्रमाणपत्र, म्हणजे काही समजा प्रकल्पग्रस्त असेल, काहींची जमीन वगैरे पाटबंधाऱ्यात गेली वगैरे असेल, काही भूकंपग्रस्त असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचं अतिरिक्त आरक्षण प्रमाणपत्र हे असलं पाहिजे. तर हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवण्यासाठी लागणार आहे. हे प्री एक्झाम साठी लागतील आणि मेन्स एक्झामच्या अगोदर तुम्हाला तुमचं लायसन्स बनवून घ्यायचं आहे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं. मुलींना सांगतो स्पेशली त्यांच्याकडे मोपेडचं लायसन असतं ते चालणार नाही. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स बनवून घ्या. संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे डाऊट्स वगैरे विचारत राहा.